प्रत्येक वॉर्डमध्ये जाऊन जे प्रश्न क्रोनिक वॉर्डचे असतील, लोकांचे असतील, ते तिथे जाऊन विभाग अधिकारी, वॉर्ड ऑफिसर असतील, डीएमसी असतील, आणखी एमसी असतील, यांच्याबरोबर ते हा प्रश्न घेऊन ते सोडवणूक करणं. आज तुम्ही पाहिलं, मी बरोबर 11ला आलो, 11:05ला आलो आणि आतापर्यंत इथं आपण ते प्रश्न सोडवतोय. सर, ज्याप्रमाणे नगरसेवक नाही आहेत त्यामुळे खूप प्रश्न आपण प्रॉब्लेम असं वाटतं की गर्दी खूप होती. नाही, मी नगरसेवकांना आणि बाकीच्या सर्वांना, आता ते का प्रलंबित आहेत, नगरसेवक का झाले नाही सर्वांना माहिती आहे, पण त्या सर्व नगरसेवकांना, जनतेला आणि विरोधकांना पण घेऊन निघतो. ते विरोधक देखील पाहिजेत ना, की बाबा काय आहे आणि काय नाही आहे. थँक्यू सर. मिलिंद कापडे काय झालं, ज्या पद्धतीने एक खासदार यांची जबाबदारी म्हणून निभवतात आणि प्रत्येक वॉर्डला जाऊन लोकांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतात. खूप मोठी गर्दी आज केस्ट वॉर्डमध्ये सुद्धा बघायला मिळाली. जनता खूप मोठ्या प्रमाणात, त्यांचे प्रश्न खूप मोठे आहेत. काय ही गर्दी फक्त के ईस्ट वॉर्ड मध्ये नव्हती, ही गर्दी पी नॉर्थ, पी साऊथ आणि आज के ईस्ट वॉर्ड मध्ये गर्दी होती आणि उद्या ह्याच्यापेक्षा दुप्पट गर्दी के वेस्ट मध्ये असणार आहे. त्याचं कारण म्हणजे असं की वायकर साहेबांच्या नावापुढे लोकांनी दिलेलं नाव आहे कार्यसम्राट आणि हे कार्यसम्राट निश्चित त्या नावासारखंच वागतात. आणि वायकर साहेबांचा एक दृष्टिकोन म्हणजे असा की साहेबांनी आपले कोण परके कोण याच्यामध्ये कुठलाही भेदभाव न ठेवता जनतेचा प्रश्न कुठल्या मार्गाने सोडवला गेला पाहिजे या विषयावरती त्यांचा कल जास्त होता. आज विरोधक आले होते, विरोधकांनी साहेबांना काही काम सुचवलं आणि काही लोकांनी, माझ्यासारख्या लोकांनी आणि काही लोकांनी त्यांचा विरोध देखील केला, परंतु देव माणूस, परंतु कार्यसम्राट माननीय रवींद्र वायकर साहेब यांनी कुठल्याही प्रकारचा विरोध न करता त्या विरोधकांचं कामं करून घेणार आणि जर समजा ते लोकहिताचं असेल तर निश्चित ते कामं केले पाहिजे असं त्यांच्या मनातली भावना त्यांनी जनतेसमोर, लोकांसमोर बोलून दाखवली. थँक्यू.